गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे संडे आणि तुम्ही पाहू शकता छान ऊन पडलेलं आहे। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आता शेतावर। आणि आज म्हणाल तर संडे असल्यामुळे आज आपण फार्मचं मेंटेनन्स करतो, म्हणजे जेणेकरून सगळं गवत कापणं, आजूबाजूचं झाडांच्या भोवती आलेलं बुश कापणं। मेन शेतामध्ये जास्त काही काम होत नाही, घराच्या अवतीभोवती किंवा फार्मच्या अवतीभोवती जो परिसर आहे तो आपण स्वच्छ करण्याचा आज प्रयत्न करतो। तुम्ही माझ्या मागे ऐकू शकत असाल मशीन चालू आहे, तर ते लॉन मोवर आम्ही सगळं गवत कापत आहोत आणि काही लोक झाडांच्या भोवतीचं सगळं गवत कापत आहे। मी तुम्हाला तसं दाखवेल। टोमॅटोचं म्हणाल तर आमचे 3 रो कम्प्लिटली बांधून झालेले आहेत। रोज खूप लांब आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतोय आणि झाडं पण मोठी झालेली आहेत त्यामुळे ते बांधायला थोडासा वेळ लागतोय। तर आता अजून 4 रो राहिलेले आहेत, तर या आठवड्यामध्ये ते संपून जातील। आणि परवा रात्री खूप जास्त पाऊस झाला इकडे फ्रायडेला, म्हणजे वादळ आणि वारा आणि पाऊस असं झालं। काल ढगाळ होतं आणि काल सुद्धा थोडासा पाऊस पडला, पण आज छान ऊन आहे। वेदर चेक केलं, आज शेतावर छान वातावरण आहे त्यामुळे हे क्लिनिंगचं ऍक्टिव्हिटी सगळं आज आम्ही कंप्लीट करणार आहोत। आणि मी तुम्हाला आमची पेरूची आणि करी लीफ म्हणजे आपलं कढीपत्त्याची झाड दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता हे आपलं पेरूचं झाड आहे। हे साधारण 1-2 वर्षाचं झाड आहे। ह्या वर्षी त्याला खूप सारे पेरू लागलेले होते। आणि त्याच्याच बाजूला इथं तुम्ही पाहू शकता हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे। तर आता कढीपत्त्यात पण 2 प्रकार आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। तर हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे, छान मोठं आहे हे, आणि ह्याला आता झालेत 2.5 वर्ष। आणि तुम्ही हा कढीपत्त्याचं पान पाहू शकता, हे डार्क ग्रीन कलरचं पान आहे आणि हे जाड पान आहे। तर हे पान ह्याचा अरोमा म्हणजे वास सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे। तर हे जे कढीपत्ता आहे आपलं सेम इंडियामध्ये जो मिळतो तसला कढीपत्ता आहे। पण तुम्ही तिथे पाहू शकता आपण बांधावर सगळा कढीपत्ता लावलेला आहे। तिथं तुम्ही पाहू शकता सगळा कढीपत्ता। मी जाऊन तुम्हाला तिकडे दाखवते। तो कढीपत्ता जो आहे तो इकडचा कढीपत्ता आहे, साऊथ आफ्रिकाचा कढीपत्ता आहे आणि इकडच्या भागामध्ये तो उगतो। त्याच्यामध्ये डिफरन्स असा की हा कढीपत्ता लाईट ग्रीन कलरचा आहे आणि त्याची पानं सुद्धा खूप मऊ आहे। हा सगळा कढीपत्ता आपण इकडे लावलेला आहे। तर हा कढीपत्ता जर तुम्ही पाहाल तर ह्याची पानं अशी लाईट ग्रीन कलरची आहेत आणि अशी सॉफ्ट आहेत आणि ह्याचा अरोमा पण थोडासा माइल्ड आहे। तर हा सगळा कढीपत्ता असा आपण लाईनशीर खालपर्यंत लावलेला आहे बांधावर। आणि इकडे म्हणाल तर हे आपलं शेवग्याचं झाड आहे, शेवग्याची पण भरपूर झाडं लावलेली आहेत। आणि इकडे बघाल तर शेवग्याच्या बिया धरण्यासाठी हे आपण थोडेसे ड्राय शेवगे इथेच ठेवलेले आहेत। आता त्यानंतर ह्याच्या बिया काढायच्या आणि आपण आपले शेवगे प्लांट करायचे। तिथे 2 आहेत आपण बियांसाठी धरलेला आहे। हा जो शेवगा आहे ही ड्वार्फ व्हरायटी आहे आणि ही आपली ओडिसी व्हरायटी आहे। तर छोटासा येतो, आपण हाईट जास्त वाढवत नाही त्याची, आणि त्यांनी भरपूर पानं आणि फळ दोन्ही म्हणजे शेवगे आणि शेवग्याची पानं दोन्ही ह्या व्हरायटीमध्ये खूप सारी मिळतात। दुपारी आम्ही आमच्या गार्डनमध्ये खड्डे घेतले। या ऑगरच्या साहाय्याने खड्डे घेणं इतकं सोपं होतं आणि हे एक प्रोजेक्ट आहे जे आम्ही फार्मवर करत आहोत। ह्याच्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी आपण शेतावर अवेलेबल आहे त्याच्यामधून आम्ही हर्ब गार्डन क्रिएट केलंय आणि आपल्या फार्मला एक छानसा लुक देण्याचा प्रयत्न केलाय।
ह्याचे डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल, तर तुम्ही असेच आमचे व्हिडिओज पाहत राहा। हे आपले टोमॅटोचे बॉक्सेस असे आपण पॅक केलेले आहेत। जवळपास एक 30 बॉक्सेस निघाले होते। आपलं फर्स्ट हार्वेस्ट आहे टोमॅटोचं आणि ते आता मार्केटला खूप कमी बॉक्सेस असल्यामुळे पाठवणार नाही, आपण लोकली ॲडव्हर्टाईज केलंय आणि आता ते बॉक्सेस मी द्यायला चाललेली आहे। मी आली आहे इथे माझ्या मैत्रिणीकडे आणि तिचं इथे सायन्स आणि बोर्ड्सचं वर्कशॉप आहे। ही माझी मैत्रीण आहे सुजन एव्हरीबॉडी आणि मी शॉप दाखवते इथे आहे आणि ते सेफ्टी सायन्स आणि बोर्ड्स इथे प्रिंट करतात। तर इकडे आता सध्या प्रिंटिंग चालू आहे सेफ्टी बोर्ड्सचं आणि इकडे सगळा तिचा स्टाफ आहे आणि इकडे ते लोक स्टिक करून असं क्रोमॅटिकवर स्टिक करून हे सेफ्टी सायन्स ते लोक बनवतात आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी ती इथे बनवते। फिशिंग शर्ट्स बनवते, जॅकेट्स वगैरे सगळं इथे बनवलं जातं। आणि इकडे तिच्या सीमस्ट्रेसेस आहेत जे इकडे फिशिंग शर्ट्स वगैरे सगळे बनवत आहेत। तर आता टोमॅटो सगळे विकून झालेले आहेत आणि 6 बॉक्सेस राहिलेले आहेत। तर इथं एक सुपर मार्केट आहे, तिथं मी चाललेली आहे। त्यांनी ऑर्डर प्लेस केली आहे 6 बॉक्सेससाठी। तर ते एकदा संपलं की झालं, मग आपले टोमॅटोज विकल्या गेलेले आहेत अँड आय एम व्हेरी हॅपी की काल हार्वेस्ट केले आणि आपण शक्यतो हार्वेस्ट केल्यानंतर इमिजिएटली आयदर मार्केटला पाठवतो किंवा मग जर कमी बॉक्सेस असतील तर आपण लोकली ते विकण्याचा प्रयत्न करतो। तर आता माझ्या मैत्रिणीकडे ॲक्च्युली तिचं जी फॅक्टरी आहे ती रस्त्यावर असल्यामुळे तिथं पिकअप लोकेशन आम्ही ठेवलं होतं, त्यामुळे मी तिकडे गेले होते आणि ॲज सून एज आय रिच्ड, आम्ही कालच ॲडव्हर्टाईज केल्यामुळे ॲज सून एज आय रिच्ड तिथे सगळे लोक तिथे थांबलेले होते आणि फटाफट सगळे बॉक्सेस गेले तिकडे। तर आता मी चाललेली आहे त्या सुपर मार्केटला जिथं आपल्याला हे बॉक्सेस डिलिव्हर करायचे आहेत आणि तुम्हाला रस्ता खूप सुंदर रस्ता आहे असा साऊथ आफ्रिकेचा, सगळे डोंगर झाड्या वगैरे खूप छान आहे आणि इकडं सगळ्यात छान म्हणजे निसर्गरम्य आहे। इथे झाडांना किंवा नेचरला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं। वाईल्ड लाईफ, नॅचरल ब्युटी हे खूप खूप सुंदर आहे इथलं। आज संडे असल्यामुळं आपण आलोय आपल्या फॅमिली मेंबरला भेटायला, ती म्हणजे आहे जॅस्मिन। जॅस्मिन म्हणजे आमचा घोडा। अशा स्टेबल्समध्ये तिला आम्ही ठेवलेला आहे आणि दर रविवारी आम्ही येऊन तिच्यावर हॉर्स रायडिंग करतो। तर माझ्या मुलाला पण हॉर्स रायडिंग खूप आवडतं आणि मलाही खूप आवडतं, तर आम्ही दोघंही तिथे हॉर्स रायडिंग करत असतो। तुम्हाला दाखवते। आता झाली आहे संध्याकाळ आणि इथे तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर सूर्यफुलाची शेती चाललेली आहे। इतकी छान सूर्यफुलं उमललेली आहेत आणि हा व्लॉग आता मी इथेच थांबवते। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।